बघा आपण लास्ट लेक्चरपर्यंत प्रॅक्टिस सेट 2.1 आणि 2.2 बघितला होता कोणाचा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा। आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन काय ते आपण बेसिकमध्ये बघितलं होतं, नंतर 2 प्रॅक्टिस सेट आपण घेतले होते। आता आपल्याला प्रॅक्टिस सेट थर्ड सुरू करायचं आहे, म्हणजे 2.3 सुरू करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा। आता 2.3 जो प्रॅक्टिस सेट आहे याच्यामध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे आहे, पण क्वाड्रॅटिक इक्वेशन एका वेगळ्या मेथडने सॉल्व करायचे आणि ती मेथड आहे स्क्वेअर मेथड। काय ती स्क्वेअर मेथड। मग आता जो प्रॅक्टिस सेट आहे का हा कशावर डिपेंड आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे आहे, बट कोणती मेथड, कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड। कोणती आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड काय ते आपण बघूया। म्हणजे आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करताना स्क्वेअर करायचं आहे, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय करायचं आहे स्क्वेअर। पण स्क्वेअर करण्याची एक थोडी वेगळी पद्धत आहे, ती काय पद्धत आहे थोडी बेसिकमध्ये सांगतो, मग डायरेक्ट आपण प्रॅक्टिस सेटला जाऊ। एक लक्ष द्या, मी काय सांगतो लिहू नका, कुणीच काय लिहू नका। सपोज एखादं एक्झाम्पल आलं तुम्हाला काहीतरी x² + 3x + 5 = 0 असं काहीतरी एखादं एक्झाम्पल आलं, तर इथं फक्त स्क्वेअरिंग, कंप्लीटिंग स्क्वेअरिंग मेथडमध्ये एकच स्टेप करायची असते आणि ती स्टेप कोणती आहे, तर हा जो विदाऊट व्हेरिएबलवाला नंबर आहे का, विदाऊट व्हेरिएबलवाला त्याला गायब करून टाकायचं, म्हणजे त्याला काढून टाकायचं आणि त्याच्या जागी कोण घ्यायचा, के घेऊन टाकायचं। काय घ्यायचा, के। बाकी सर्व तसंच ठेवा, म्हणजेच काय x² + 3x + काय होणार आहे के। कोण गायब करायचं आहे, विदाऊट व्हेरिएबलवाला नंबर गायब करून टाकायचा आहे। आणि ज्यावेळेस आपण विदाऊट व्हेरिएबलवाला नंबर गायब करू त्याच वेळेस काय करायचं, आपल्याला एक पुढची स्क्वेअर मेथड बघायची, कोणती आहे, तर ती असते व्हेरिएबल कोणता आहे बरं, इथं x आहे म्हणून इथं x घ्यायचा आणि मायनस नेहमी a करायचं, मायनस काय करायचा a आणि त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर। एक एवढी स्टेप करायची, नंतर काय करून घ्यायचं, याचा स्क्वेअर करून घ्यायचा। हा स्क्वेअर जवळपास सगळीकडे सेम आहे, व्हेरिएबल x असेल तर x घ्यायचा, व्हेरिएबल m असेल तर m घ्यायचा, व्हेरिएबल y असेल तर y घ्यायचा, व्हेरिएबल z असेल तर z घ्यायचं, बाकी दुसरं काही नाही। a हा सगळीकडे कॉन्स्टंट आहे, याच्यात कोणताही फरक होणार नाही आहे। म्हणजे पहिली स्टेप काय करायची, जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे का त्याच्यामध्ये काय करायचं, फक्त विदाऊट व्हेरिएबलवाला कॅन्सल करायचं आणि त्याच्या जागी कोण आणायचा आहे के, आणि =0 च्या ऐवजी आपल्याला काय लिहायचा, व्हेरिएबल -a आणि त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर। म्हणजे जर व्हेरिएबल कोणता आहे बरं, x आहे, x - a ब्रॅकेट स्क्वेअर। आता याचा बी स्क्वेअर नेहमीच काय होणार आहे, तर आपण काय करतो a - b ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, तोच फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे। म्हणजेच काय होणार आहे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनसला -2, ह्या दोघांचं काय असतं मल्टिप्लिकेशन xa आणि प्लस काय असतो दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर, म्हणजे दुसरी टर्म कोणती रे आपली a चा काय करायचा असतो स्क्वेअर। एवढी स्टेप कॉन्स्टंट ही नेहमी करायची आपल्याला। एकदा हे कळालं का, बघा इकडे x² आहे, इकडे x² आहे, कॅन्सल करून टाकायचा, म्हणजे इची आणि तिची काय करायची कंपॅरिझन करायची। इथं x आहे, इथं पण x आहे, म्हणजे काय करायचं 3 = काय घ्यायचा -2a, कारण की x सेम आहे नाही घ्यायचं। इथं k काय घेऊन टाकायचा a² घेऊन टाकायचा, कंपॅरिझन करायची, आन्सर येऊन जातं। म्हणजे तुम्हाला फक्त इथे एकच स्टेप लक्षात ठेवायची, कोणती स्टेप लक्षात ठेवायची, विदाऊट व्हेरिएबल जो वाला नंबर त्याच्याऐवजी कोण घ्यायचा आहे के घ्यायचा आहे आणि त्याच्या = मध्ये काय घ्यायचं आहे x - a ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचा, बस एवढीच टर्म आहे, बाकी दुसरं काहीच नाही। याच मेथडला आपण म्हणतो कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड। लक्षात येईल का, आपण डायरेक्ट काय करू प्रॅक्टिस सेटमध्ये जाऊ, इझिली तुम्हाला कळेल। हे लक्षात, कुणीच काही लिहू नका, फक्त पहिले एक्झाम्पल सरांनी लक्ष द्या। जे आता मी स्टेप सांगितली तीच पुन्हा स्टेप आहे, आणि जर याच्यात पुन्हा कळायला प्रॉब्लेम झाला तर एकदा पुन्हा व्हिडिओ पाहिली तरी चालेल। मग आता बघा आपल्याला डायरेक्ट बघू आपण प्रॅक्टिस सेट 2.3चं फर्स्ट एक्झाम्पल। लिहू नका रे बाबड्यानं, फक्त इकडे लक्ष द्या। काय पहिले एक्झाम्पल बघा, क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन नेहमी कोणत्या स्वरूपात असतो बघा, आपल्याला सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड। म्हणजे दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या मेथडने सॉल्व करायचं आपल्याला, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने।
म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करताना सांगतात की फॉर्म्युल्याने सॉल्व करायचं आहे का, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं आहे का, असं आपल्याला दिलेलं असतं. मग तिथं स्पष्ट आपल्याला दिलेलं असेल, काय दिलं असेल, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. म्हणजे आता कोणती मेथड ती आपल्याला यूज करायची. लक्षात आलं का. मग आता बघा पहिला क्वेश्चन काय त्याच्यामध्ये, फर्स्ट क्वेश्चन काय बरं फर्स्ट क्वेश्चन तिथं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0 आहे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर. सॉल्व करणं म्हणजे काय असतं रे, फॅक्ट रूट्स काढायचे असतात, बाकी काही नाही ना. मग आपण पहिले कसे रूट्स काढायचो, यांचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे, हे ॲडिशन आले पाहिजे, ते आपलं साधं. फक्त जर म्हटलं सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय सायमल्टेनियस तर आपण मागच्या प्रॅक्टिस सेटसारखं सॉल्व करायचं. आता जर म्हटलं आपल्याला सॉल्व द फॉलोविंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, तर मग आपल्याला ही मेथड यूज करायची. आणि ही झाल्यानंतर आपल्याला पुढं बघायचे फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड, ते आपल्या पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघायचं. लक्षात येईल का. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे पण सॉल्व करण्याच्या मेथड या 4-5 आहेत आणि याच्यात कोणतं पण आपल्याला एक विचारलं जाऊ शकेल. लक्षात आलं. मग आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाने सॉल्व करायचं आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं आहे. मग आता बघा इथं काय मग आता लेट गिवन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय बरं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. सरांनी व्यवस्थित लक्ष द्या, बाहेर काय पाहू नका, इथंच बघा. आता मी तुम्हाला सांगितलंय, काय सांगितलंय, जो विदाउट व्हेरिएबलवाला आहे का तो काढून टाकायचा. मग याच्या जागी कोण आणायचा आपल्याला, के. म्हणजे काय आणायचा, के. व्यवस्थित लक्ष द्या, स्टेपने जातोय, स्लो जातोय, काही जास्त घाई नाही करत आहे मी. मग इथं काय होईल बरं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स, याला काही केलंय का मी, नाही. फक्त इथं काय आणायचं आता आपल्याला, के आणायचं, बाकी काही करायचं नाहीये. म्हणजे प्लस काय केलं इथं, के इज इक्वल टू काय होणार आहे आता, तो आम्ही सांगितलं ज्यावेळेस आपण प्लस के करू त्यावेळेस समोरच्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं, व्हेरिएबल मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. व्हेरिएबल कोण आहे इथं, एक्स आहे, मग एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर करायचं. इथपर्यंत काय आलं. नेक्स्ट देअरफॉर नेक्स्ट आता काय होईल बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के इज इक्वल टू काय करायचं, यांचा स्क्वेअर करायचं. आणि यांचा स्क्वेअर कसा असतो, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर सारखा. मग अशावेळेस आपण काय करतो, स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस असेल तर मायनस, मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 2 टर्म इंटू काय करतो आपण 2 म्हणजे 2x करतो. आणि नंतर प्लस काय करतो, सेकंडवाल्याचा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, एचा स्क्वेअर. इथपर्यंत लक्षात आलं सरांना. आता ह्या दोघांची काय करायची, कंपॅरिझन. मग आता बघा कंपेरिंग अबो इक्वेशन, हे वरील दोन्ही पण इक्वेशन काय करायचे आपल्याला, कंपेअर करायचे. ए बाबड्या लक्ष दे, त्याला कळेल पण तुला नाही कळणार म्हणून लक्ष दे. कंपेअरिंग अबो इक्वेशन. मग आता हे दोन्ही इक्वेशन काय करायचे, कंपेअर करायचे. बघा इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं काही नंबर आहे का नाही, स्किप करा, सोडून द्यायला. ओके नेक्स्ट, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, इथं कोण असेल बरं, नाही आहे म्हणजे 1, आणि इथं कोण असेल बरं, -2a. म्हणजे एक्स काढून टाका, कोण शिल्लक राहील, इथं काय राहील 1 इज इक्वल टू कोण राहणार आहे, -2a. कारण की एक्स काढून टाकला ना आपण, जसा एक्स स्क्वेअर काढून टाकला 1 राहिला, काय अर्थ नाही आहे. एक्स काढून टाकला, इकडं राहिला 1, तिकडं काय राहिला -2a. याची कंपॅरिझन आता कोणासोबत करायची आहे, विदाउट व्हेरिएबल वाल्याशी. मग आता काय होईल, के इज इक्वल टू ए स्क्वेअर, के इज इक्वल टू ए स्क्वेअर. इथपर्यंत काय आलं. नेक्स्ट एक एक्झाम्पल काय आलं ना, पुढचे सर्व एक्झाम्पल करणार आहे. आत्ता सांगतो मी, ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये एकूण 6 एक्झाम्पल आहे. त्या 6 पैकी पहिले 2 सॉल्व करून देणार आहे, 3रं होमवर्क आहे. पुन्हा 4थं आणि 5वं सॉल्व करून देणार आहे, 6वं होमवर्क आहे. लक्षात आलं, सेम आहे, काहीच फरक नाही, किंचितही फरक नाही आहे. मग आता ही कंपॅरिझन का आली सर्वांना, काय डाऊट येईल याच्यामध्ये नाही. आता बघा ह्या एची व्हॅल्यू काढायची असते पहिल्यांदा. मग हा -2 इकडे आल्या काय होईल, हा पण हा इथं मल्टिप्लाय आहे ना रे, हा मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड होईल. देअरफॉर आपण काय करू, ए इज इक्वल टू 1 बाय -2. फक्त हा -2 इथं मल्टिप्लाय इकडे आल्या काय होईल, डिवाइड. मी डिवाइड केला, 1 तसाच ठेवला, हा ए इथं. ही स्टेप काय आली सर्वांना, नक्की ओके. आणि इज इक्वल टू इकडे काय बरं, के इज इक्वल टू काय रे, ए स्क्वेअर आहे. आणि ए ची व्हॅल्यू किती आली आपली,
-1/2. मग ती व्हॅल्यू टाकून द्यायची आपल्याला. काय करायची? व्हॅल्यू टाकून द्यायची. एची व्हॅल्यू काय आलेली आपली -1/2. त्याचा काय बरं इथं स्क्वेअर आहे. येस. देअरफॉर मग k इज इक्वल टू 1चा स्क्वेअर काय होणार आहे 1. मायनसचा स्क्वेअर नेहमी काय असतो प्लस. मायनसचा स्क्वेअर काय असतो प्लस. आणि 2चा स्क्वेअर किती होणार आहे 4. म्हणजे k ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1/4. इथपर्यंत कळलं सर्वांना? काय डाऊट राहील इथपर्यंत? आता ही k ची व्हॅल्यू काय करायची असते आपल्याला गिवन इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची असते. मग आता पुन्हा आपलं इक्वेशन घ्या. लेट काय इक्वेशन आहे बरं आपलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स. बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स ह्या दोन टर्म घेऊन टाकायचे. आता काय करायचं जी के ची व्हॅल्यू आली का ती एकदा प्लस करायची आणि एकदा मायनस करायची. एकदा काय करायची प्लस आणि एकदा काय करायची मायनस. मग काय आली आपली के ची व्हॅल्यू 1/4. मग एकदा काय करायची आपल्याला प्लस 1/4 एकदा काय करायची -1/4. झालं. हे एक्स्ट्रा टर्म द्यायची. आता कोण राहिले आपला -20 आणि इज इक्वल टू काय 0. म्हणजे आपण काय केलं कळालं का फक्त के ची व्हॅल्यू काय केली ह्या दोघांच्या मध्ये टाकून द्यायची नेहमीच. ही नेहमी असंच आहे काहीच चेंज नाही याच्यामध्ये. एक्झाम्पल काही असू द्या मेथड हीच आहे. लक्षात आलं काय बोललो. फक्त के ची व्हॅल्यू ह्या दोघांच्या मध्ये टाकले. एक्स स्क्वेअर पण लिहिला एक्स पण लिहिला आणि सरळ शेवट काय लिहिला आपण -20 आहे -20 लिहून टाकलं इज इक्वल टू काय 0. फक्त एकदा काय करायचं हा प्लस एकदा काय करायचं मायनस. कारण की प्लस मायनस तशी 0 होऊन जाते ना आपलं इक्वेशन पुन्हा निघेल ना आपल्याला. ओके. आता काय करायचं बघा ही स्टेप आता एक महत्त्वाची. देअरफॉर आता काय करायचं आपल्याला ह्या ज्या 3 टर्म आहे का कोणती एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाचा आहे तर सांगतो बघा. काय लय डोकं नाही लावायचं. फक्त काय करायचं ब्रॅकेट घ्यायचा. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय करायचं एक्स. इथं साईन कोणतं आहे रे इथं तेच लिहायचं. इथं मायनस असतं तर मायनस इथं प्लस आहे म्हणून प्लस. ही सोडून द्यायची टर्म. नंतर कुठे जायचं थर्ड टर्मला 1/4ला. मग 1चा स्क्वेअर रूट किती राहणार आहे 1च आणि 4चा स्क्वेअर रूट 2 आणि त्याचं काय घेऊन टाकायचा स्क्वेअर. संपला विषय. आता तुम्हाला एक गंमत सांगतो मी. एक्स प्लस 1/2चा जर स्क्वेअर केला तर आन्सर काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 हे येणारच आहे. काहीच चेंज होत नाही याच्यात. काही लय डोकं नका लावत बसू ते येणारच. लक्षात आलं का. आता कोण राहिलं रे आपल्याकडं -1/4 -20 इज इक्वल टू 0. इथपर्यंत कळेल सरांना. ओके नेक्स्ट एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज काहीच करायचं नाही. इथं मायनस आपण काय करू मायनस कॉमन काढून घेऊ ना. काय करू मायनस कॉमन काढून घेऊन मग ब्रॅकेटमध्ये लिहून टाकू. कारण की ब्रॅकेटच्या बाहेर मायनस याचा अर्थ दोघांचं पण मायनस आहे ना आपण काढून घेतलंय. आता या हा बी प्लस होऊन जाणार आहे ना हा सुद्धा काय होऊन जाणार आहे प्लस होऊन जाणार आहे बरोबर ना. मग एक काम करू का रे मी डायरेक्ट बरं एक स्टेप वाढवतो 1/4 प्लस किती होणार आहे 20 इज इक्वल टू काय 0 बरोबर ना. बघा ना ब्रॅकेटच्या बाहेर कोण आहे मायनस म्हणजे याचा अर्थ मध्ये सर्व साईन काय होणार आहे चेंज. मग हा मायनस होता काय झाला मायनस होता काय झाला इथपर्यंत कळालं. ओके. आता याचं आपल्याला करायचं असं क्रॉस मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस. आपल्याला माहिती आहे रे कसं करतो ह्या 4ने याला मल्टिप्लाय करतो आणि हे त्याच्यात काय करतो ॲड करतो. मग 4 × 20 किती होणार आहे 80. 4 × 20 20 चोक किती होतात 80 ना 80 प्लस 1 81. मग तो काय लिहायचा असतो आपल्याला 81 वरती अपॉन जो डिनॉमिनेटरला आहे तो तसंच लिहायचा असतो. हे आपण सुरुवातीला शिकलोय आठवतं ना का अजून एकदा सांगू नक्की कळेल सर्वांना. काय केलं आपण जर एक फ्रॅक्शन नंबर असेल आणि एक जर आपल्याला काय असेल होल नंबर असेल तर काय करायचं असतं याच्या डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करायचं असतं. मग 4 × 2 किती येणार आहे बरं 8 आणि हा तर 0 राहिला म्हणजे किती झाला 18 प्लस 1 किती होणार आहे 81 आणि डिनॉमिनेटर तसाच लिहायचं असतं त्याला काही चेंज करायचं नसतो. आणि इज इक्वल टू काय आला इकडे आपला 0. इथपर्यंत कळालं सर्वांना. ओके. हा मायनस वाला आहे ना ही टर्म अपोजिट साईडला गेला काय होईल प्लस होईल. देअरफॉर नेक्स्ट काय होत आहे बघा एक्स प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81 कोणाचा स्क्वेअर आहे का रे
9चा. व्हेरी गुड. कोणाचा स्क्वेअर आहे 9चा. आणि 4 कोणाचा स्क्वेअर आहे का 2चा. मग मी त्यांचे काय घेतले स्क्वेअर रूट आणि पुन्हा स्क्वेअर करून टाकला. बघा ना 9चा स्क्वेअर काय आला 2चा स्क्वेअर. मग हे लिहिलं काय हे लिहिलं काय काही फरक पडेल का. इथपर्यंत स्टेप का आली. आता बघा ही टोटल टर्म बी स्क्वेअरवाली आणि ही टोटल टर्म सुद्धा काय स्क्वेअरवाली. मग त्या दोघांचं काय घ्यायचं स्क्वेअर रूट. कारण की आपल्याला रूट काढायचे म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची 1ची व्हॅल्यू काढायची. म्हणून आपण काय म्हणू इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. दोन्ही बाजूंचं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. मग आता स्क्वेअर रूटची तुम्हाला मी गंमत सांगितली काय बरं. एक स्क्वेअरचा जर स्क्वेअर रूट घ्यायचा असेल तर किती राहतो तो फक्त. कारण की कोण निघून जाणार आहे स्क्वेअर निघून जातो ना म्हणजे स्क्वेअर रूट येतं. मग याचा पण स्क्वेअर निघून जाईल म्हणजेच कोण शिल्लक राहील आपल्याकडं x + 1/2. लक्षात आले ओके. इज इक्वल टू याचं पण काय जाईल स्क्वेअर निघून जाईल म्हणजेच काय राहिलं 9/2. फक्त एक स्टेप इथं लक्षात ठेवायची. म्हणजे प्रत्येक ठिकाणीच होतं पण वापर आपण इथं करतो यूज आपण इथं करतो कसला. कधी पण स्क्वेअर रूट घेताना ही नेहमी प्लस आणि काय घ्यायचं मायनस. म्हणजे एकतर याचा आन्सर प्लसमध्ये पण राहू शकता किंवा मायनसमध्ये स्क्वेअर रूट घेताना. कारण मी तुम्हाला एक सांगतो बघा मला सांगा हा 4 कोणाचा स्क्वेअर आहे रे. मग मला सांगा हा ह्या 2चा स्क्वेअर आहे का ह्या 2चा स्क्वेअर कोणत्या 2चा स्क्वेअर आहे दोघांचं पण आहे. म्हणजे जर आपल्याकडे डायरेक्ट स्क्वेअर व्हॅल्यू असेल तर त्याचं स्क्वेअर रूट एक तर प्लसमध्ये असू शकतं किंवा मायनसमध्ये. आपल्याला कन्फर्म माहिती आहे का नाही. म्हणून आपण प्लसचं पण घेऊन टाकायचं आणि मायनसचं पण घेऊन टाकायचं. ही स्टेप कळाली. मी काय म्हटलं 4 हा एक तर 2चा पण स्क्वेअर आहे -2चा पण स्क्वेअर आहे माहिती नाही म्हणून एकदा प्लस पण घ्यायचं आणि एकदा काय घेऊन टाकायचं मायनस पण घेऊन टाकायचं. इथपर्यंत कळालं सर्वांना ओके. आता नेक्स्ट मग आता एक प्लसवाला आणि एक मायनसवाला आहे दोन्ही पण सेपरेट लिहायचे आपल्याला. काय करायचे दोन्ही सेपरेट. मग आता काय होईल बघा देअरफॉर x + 1/2 = 9/2. पहिला कोण लिहिला मी प्लसवाला और सेकंडवाला काय लिहायचं मायनस म्हणजे काय x + 1/2 = -9/2. एकदा प्लसवाला घ्यायचा एकदा काय घ्यायचा मायनस. नेक्स्ट थोडं छोटं एक्झाम्पल आहे पण आता लक्षात ठेवा. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची रे बाबड्यांनो 100. मग हा +1/2 तिकडे गेला काय होईल मायनस. मग आता काय होईल बघा x = 9/2 मायनस किती होणार आहे 1/2 बरोबर. मग मी याचं डायरेक्ट पहिले कॅल्क्युलेशन करून घेतो वाटलं सर. x = डिनॉमिनेटर काय रे सेम आहे. सेम असले आपण एकदाच लिहितो म्हणजेच काय होईल 9 - 1 किती होणार आहे 2. आणि देअरफॉर x = 9 - 1 किती होणार आहे 8 किती होणार आहे 2. 2 1 जा आणि 2 4 जा. देअरफॉर 1 ची व्हॅल्यू किती आली आपली 4. हे कळलं सरांना. पण ही कोणाची आली ह्या बाजूची अजून ह्या बाजूची आपल्याला काढायची आहे ना ओके. मग आता एक ॲक्च्युली मला जागा कमी म्हणून मी इथंच खाली लिहितोय. तुम्ही काय करायचं सेपरेट लिहायचं इकडं आलं लक्षात. बरं मग आता दुसरी कोणती बरं आपली व्हॅल्यू x + 1/2. आता हा बरं हा प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल डायरेक्ट करून घेतो डायरेक्ट काय आलं डबल लिहायचं. हा डायरेक्ट इथं प्लस आहे तिकडे गेला काय होईल मायनस. मग x = -9/2 - 1/2. कारण की हा ऑलरेडी मायनस होता ना 9/2 मग तो मायनस तसाच राहिला. मग आता पुन्हा डिनॉमिनेटर काय रे सेम आहे. देअरफॉर x = -9 - 1 किती होणार आहे 2. -9 आहे -1 आहे लक्षात. मग -9 - 1 किती होणार आहे -10. देअरफॉर x = -10 किती होणार आहे 2. डिवाइड होईल का रे कशाने होईल 2 ने. 2 1 जा आणि 2 5 जा आणि देअरफॉर मायनस आणि देअरफॉर x = काय राहील 5 आणि इथं मायनस आहे म्हणून मायनस म्हणून याचा रूट काय आला बरं -5. मग आपण असं म्हणू शकतो ना देअरफॉर एक वाक्य लिहू शकतो काय देअरफॉर x = 4 and -5 are roots of given quadratic equation. आलं का लक्षात नक्की. एक छोटंसं एक्झाम्पल आहे हे आपण इथं सॉल्व केलं. स्टेप एकदम हळू निवांत सांगितलं तुम्हाला. काय अडचण राहील का.
हमखास पेपरला हे 3 मार्कांना येतं म्हणजे येतं, हमखास येतं एक्झाम्पल, ह्या 6 पैकी एखादं येईलच. कळेल का काय? एकदा व्यवस्थित लिहून घ्या. आता सेकंड एक्झाम्पल होमवर्क राहील, लक्षात येईल का? सॉल्व होईल ना? मग थर्ड घेऊ डायरेक्ट, काय डाऊट? मग चला थर्ड एक्झाम्पल. लक्ष द्या. आता कोणी जर बोललं तर काढून दिला, मध्ये बोलू नका. तू उठ आणि इकडे बस, का तिच्या शेजारी बस. उठ 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 उठ. हां तू ये पुढे ये किंवा इथे. काहीच केलं नाही. दोघी सोबत बसायचं नाही, मला त्रास होतो. ये लवकर आवर, लवकर लवकर आव, टाइमपास सुरू आहे, लवकर ये. गप्पा मारी द्या. बबडे ये पुढं. नाही तू येते का पुढं? कोण येतं? नाही मारल्या ना? गप्पा मारल्या काय झालं? तुम्ही तिचं शोधा नाही तर त्याचं शोधा, पण आहे ना लेक्चरमध्ये फक्त हेच करा. नाव सांगू काय त्याच्यामध्ये? सांगू नाव काय त्याच्यात? नको ना, चालू आहे लेक्चर म्हणून. बरं, एक्झाम्पल नंबर कोणते बघायचं आता आपल्याला? थर्ड. काय एक्झाम्पल आहे बरं? एम स्क्वेअर इज इक्वल टू, हे एक्झाम्पल आहे बरोबर. चला लक्ष द्या, आता कोणीच काय बोलणार नाही. आता पुन्हा हे एक्झाम्पल आपल्याला कोणत्या मेथडने सॉल्व करायचं आहे? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने. मग आता पहिले काय करून घ्यायला? क्वाड्रेटिक स्ट्रक्चरमध्ये पहिले काय करून घ्या? मांडणी करून घ्या. म्हणजेच काय होईल बरं? लेट काय होईल इथं? एम स्क्वेअर मायनस एम. हा -3 इकडे आला काय होईल? +3 इज इक्वल टू 0. झालं क्वाड्रेटिक फॉर्म? झालं. याच्या आधीच जे आपण फर्स्ट एक्झाम्पल बघितलं सेम असंच आहे, फक्त एमच्या ऐवजी एक्स आहे, बाकी काहीच नाही आहे, सेम आहे बघा. आता आणि सेकंड एक्झाम्पल असं सॉल्व होतं, काही फरक नाही आहे. आता मी तुम्हाला सांगितलं काय सांगितलं? जे विदाऊट व्हेरिएबलवाली जी टर्म आहे का, याच्या जागी कोण घ्यायचा असतो? प्रत्येक वेळी के. काही एक्झाम्पल असू द्या, विदाऊट व्हेरिएबलच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला? के. मग काय होईल बघा इथं आता. मग एम स्क्वेअर -5m प्लस काय करायचं आहे? के. आणि इज इक्वल टू ॲट अ टाइम काय घ्यायचं असं त्याच वेळेस? एक्स नाही घ्यायचा. आता कोण घ्यायचा? एम घ्यायचं. इथं एक्स असता तर काय घेतला असता? इथं काय आपल्याला मग काय घ्यायचा? m - a ब्रॅकेट स्क्वेअर. नेहमीच ए घ्यायचा, एक कधी चेंज करायचा नाहीये. फक्त इथं कोण चेंज करायचा? एम असेल तर एम घ्या, एक्स असेल तर एक्स घ्या, वाय असेल तर वाय घ्या, झेड असेल तर झेड घ्या, बस. ही स्टेप कधीही बदलत नाही, एक्झाम्पल काही असू द्या. लक्षात आलं इथपर्यंत काय बोललो? ओके. आता काय करायचं आहे बरं? याचाला स्क्वेअर करून घ्यायचा आहे. देअरफॉर इथं काय राहील? एम स्क्वेअर -5m प्लस के ॲज इट इज आहे, याचा स्क्वेअर करा. मग काय बरं? एम स्क्वेअर -2am प्लस a स्क्वेअर. कोणासारखा स्क्वेअर केला? a - b ब्रॅकेट स्क्वेअर सारखा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. अलग लक्षात. पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन इंटू काय असतो? 2. आणि मधलं साईन तसंच असतं. आणि प्लस काय करायचं असतं? दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. एचा काय घेतला? स्क्वेअर. इथपर्यंत काय आलं? आता काय करायची बरं यांच्यावाली? कम्पॅरिझन. कम्पेअरिंग अबो इक्वेशन. वरची इक्वेशन काय करायची आपल्याला? कम्पेअर करायची. मग बघा इथं एम स्क्वेअर, इथं एम स्क्वेअर सोडून द्या, काही गरज नाही यांच्यावाली आपल्याला. कारण की इथं कम्पेअरिंग 1 = 1 राहणार, त्याला काही अर्थ नाही आहे. बरं इथं बघा कोण आहे बरं? इथं एम आहे, इथं एम आहे. मग एम सोबत इथं कोण आहे बरं? -5. मग आपण एक करू शकतो ना, काय? -5 इज इक्वल टू कोण राहणार इथं? -2a. बघा एम ची जागा घेऊन टाकायची. म्हणजे याच्याबरोबर एम कोण आहे तो घ्यायचा, नसता तो 1 घेतला असता आपण. आणि इथं एमच्या जवळ कोण आहे? -2a, तो घेऊन टाकला. अँड इकडं केच्या इज इक्वल टू कोण घ्यायचा असतो? तो a स्क्वेअर वाला. के इज इक्वल टू काय राहणार आहे? a स्क्वेअर. इथपर्यंत कळालं? ओके. या टर्मवर आपल्याला a ची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि ही a ची व्हॅल्यू याच्यात टाकून द्यायची. मग आता a ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा -2 आहे
डिवाइड आहे ना, मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल डिवाइड. देअरफॉर -5 अपॉन -2 इज इक्वल टू किती होणार आहे 1. मायनस मायनस दोन्ही का असलं काय होणार आहे प्लस. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली आपली 5/2. इथपर्यंत का आली ओके. अँड इज इक्वल इकडं के इज इक्वल टू आता ए ची व्हॅल्यू किती आली आहे 5/2. ती सबस्टिट्यूट करून टाका म्हणजेच काय होईल बरं इथं 5/2 आणि त्याचं काय बरं इथं स्क्वेअर आहे. म्हणून देअरफॉर इथं के इज इक्वल टू काय राहील 5चा स्क्वेअर किती राहणार आहे 25 अपॉन 2चा स्क्वेअर 4. के ची व्हॅल्यू किती आली आपली 25/4 ही आली. ही व्हॅल्यू आता कुठं सबस्टिट्यूट करायची आपल्याला दिलेल्या इक्वेशनमध्ये. मग आता तिथं लक्ष द्या काय. मग आता पुन्हा आपल्याला काय घ्यायचं आहे नाव आपलं इक्वेशन घ्यायचं. कोणतं आहे बरं आपलं इक्वेशन m² - 5m. ह्या दोन टर्म लिहिल्या तुम्हाला मी काय सांगितलंय के ची व्हॅल्यू लिहायची असते. कोणाची व्हॅल्यू लिहायची के. आणि के ची व्हॅल्यू कशी लिहायची एकदा प्लस आणि एकदा मायनस. मग घ्या प्लस कोण राहणार इथं 25/4 आणि तोच काय करायचा -25/4. कोण राहिला आता आपला +3 तो घेऊन टाका काय इथं +3 इज इक्वल टू. लक्षात आलं काय केलं. सेम टर्म मी इथं घेतलेली आहे फक्त विदाउट व्हेरिएबलच्या आधी जो के आहे का एकदा प्लसमध्ये घेतला आणि एकदा मायनसमध्ये घेतला. अलग लक्षात एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये. इथपर्यंत कळतंय ना सरांना. आता तुम्हाला पुढची स्टेप सांगितली द्या जास्त डोकं नाही लावायचं. फक्त काय करायला लावलं मी तुम्हाला ब्रॅकेट करायचा स्क्वेअर रूट घ्यायचा. आपल्याला काय घ्यायचं आहे स्क्वेअर रूट. मग m² स्क्वेअर रूट काय राहणार आहे m. साईन कोणाचं घ्यायचं मधल्या वाल्याचं किती इथं मायनस. आणि काय घ्यायचं याचं स्क्वेअर रूट. 25चं स्क्वेअर रूट काय राहणार आहे 5 आणि 4चं स्क्वेअर रूट आणि त्याचं काय करून टाकायचं स्क्वेअर. कारण m - 5/2चा स्क्वेअर जर केला तर टर्म आपल्याला ही मिळणार टोटल मिळतेच. ह्या 3 आता राहिल्या कोण आपल्या ह्या 2 टर्म म्हणजे कोण राहिलं -25/4 + 3 हे राहिलं बरोबर का. इथपर्यंत कळेल सरांना. आता काय करायचं यांचं कॅल्क्युलेशन करा. बरं एक काम करू याचा पण आपण काय करू मायनस बाहेर काढून घेऊ. काय करू मायनस बाहेर. मग आता देअरफॉर काय होईल बघा इथं इज इक्वल टू काय इथं 0 सॉरी इथं काय होईल m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मी ॲज इट इज ठेवला. याचं साईन मी बाहेर मायनस काढून घेतला. मग आता ब्रॅकेटमध्ये प्लसवाला मायनस होईल आणि मायनसवाला प्लस होणार आहे. मग हा मायनस आहे हा काय होईल आता आपला प्लस काय होणार आहे प्लस. हा मायनसवाला आहे काय होणार आहे +25/4 आणि हा प्लसवाला आहे काय होणार आहे मायनस इज इक्वल टू काय 0. देअरफॉर पुन्हा ही टर्म तशीच आहे m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. एक काम करतो ना ह्या टोटल जी टर्म कशी आहे बरं मायनस आहे अपोजिट साईडला गेलं काय होईल प्लस. डायग्न्यूक अपोजिट साईडला मग ही टर्म तिकडे गेलं डायरेक्ट प्लसमध्ये होईल. अलग लक्षात. मग आता 4 × 3 किती होणार आहे 4 × 3 = 12. मग आता 25 - 12 किती होणार आहे 30 होईल ना 13 होईल ना. 25 मधून 12 गेल्यावर किती राहणार आहे 13 13. मग 13 किती होणार इथं 4. लक्षात आलं काय केलं का नाही कळालं. इकडे बघा ना रे काय केलं मी तुम्हाला आधी सांगितलं फ्रॅक्शन नंबर असेल आणि एक नंबर जर होल नंबर असेल तर काय करायचं आहे तुम्हाला ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 × 3 किती होणार आहे 12. मध्ये कोणतं साईन आहे मायनस. हा कोण इथं 25 अपॉन कधीही डिनॉमिनेटर चेंज होतो का नाही. मग 25 - 12 किती होणार आहे 13 आणि बाय 4 तसंच घेतलं. लक्षात आलं का नक्की एकदम काय डाऊट राहील की इथपर्यंत नाही. मग आता काय करायचं बघा बघा ह्या बाजूला स्क्वेअर टर्म आहे ह्या बाजूला सुद्धा आपल्याला स्क्वेअर सारखी टर्म लिहायची. कशी लिहायची स्क्वेअर सारखी. मग आपण असं लिहू शकतो बघा देअरफॉर इथं काय होईल बघा m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 13 हा कोणाचा स्क्वेअर आहे का रे नाही आहे कोणाचाच नाही त्याला अंडर रूटमध्ये टाकून द्या. मग 13 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे का रे आहे कोणाचा आहे 2चा स्क्वेअर. मग 2चा स्क्वेअर किती होणार आहे 4 आणि √13चा स्क्वेअर किती होणार आहे 13. कारण की स्क्वेअर आणि रूट जातो म्हणजे 13 राहतो ना. पण इथं मी अशी का स्टेप मांडली कारण की इथं स्क्वेअरची टर्म इथं पण आपल्या स्क्वेअरची आणावं लागते. कशासाठी स्क्वेअर रूट काढायचं म्हणून आता आपली इथं काय करायचं आहे टेकिंग
स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूंचं काय घ्यायचं आपल्याला इथं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. आणि स्क्वेअर रूट घेताना तुम्हाला मी सांगितलं स्क्वेअरचं जेव्हा स्क्वेअर रूट घेतो त्यावेळेस आपण काय करतो, स्क्वेअरवाले काय करतो काढून टाकतो. म्हणजेच आपल्याला कोण शिल्लक राहिली तर m-5/2 इज इक्वल टू कोण राहील √13/2 झालं. स्क्वेअर रूट घेतला आपण. पण स्क्वेअर रूट घेताना तुम्हाला एक सांगितलं काय गोष्ट लक्षात ठेवायची प्लस मायनस. मग एकाला प्लस करायचं आणि एकदा काय करायचं मायनस. आता ही टर्म आपल्याला फक्त काय करायची बरं इंडिपेंडेंट लिहून घ्यायची, स्वतंत्र लिहून घ्यायची ही आपल्याला टर्म. मग आता काय होईल बघा इथं कोण राहिलं इथं m-5/2 m-5/2 इज इक्वल टू एकदा कोण घ्यायचा प्लस आणि एकदा कोण घ्यायचा मायनस. मग इज इक्वल टू काय होणार इथं √13/2 अँड एकदा काय घ्यायचं आहे बरं आपल्याला m-5/2 इज इक्वल टू -13 बाय काय घ्यायचा 2. इथपर्यंत कळालं सर्वांना. एकदा काय घ्यायचा प्लस आणि एकदा काय घ्यायचं आपल्याला मायनस. नेक्स्ट आता हा मायनस आहे तिकडे गेला काय होणार आहे प्लस. मग काय होईल m इज इक्वल टू √13/2 मायनसचा काय झाला प्लस 5/2 अँड इकडं काय होईल बरं आता m हा पण मायनस तिकडे गेला काय होणार आहे प्लस m इज इक्वल टू -13/2 प्लस 5/2. अलग लक्षात. डिनॉमिनेटर दोन्ही का कोण आहे बरं 2 आहे आणि दोन डिनॉमिनेटरला सेम नंबर असेल तर आपण एकदाच लिहितो. म्हणजेच काय होईल देअरफॉर m इज इक्वल टू √30 प्लस 5/2 आणि एक व्हॅल्यू काय येणार आहे m इज इक्वल टू -√30 प्लस 5 किती होणार आहे 2. याच्यापेक्षा जास्त कॅल्क्युलेशन होणं शक्य आहे का नाही आहे. म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर m is equal to √30 plus 5/2 and -√30 plus 5/2 are roots of given quadratic equation. बस तेच दोन रूट आहे. कोणते रूट आहे √13 plus 5/2 and -√13 plus 5/2 हे दोन रूट असणार. लक्षात येईल एकदा सरांनी. आता एक्झाम्पल नंबर आपलं फर्स्ट घेतलं, सेकंड होमवर्क थर्ड घेतलं. आता फोर्थ एक घेतो, फिफ्थ किंवा सिक्समध्ये कोणते एक घेते तुम्ही मला सांगा. पहिले आता आपण काय करू एक्झाम्पल नंबर फोर्थवाला घेऊ. एक्झाम्पल नंबर फोर्थ काय बरं फोर्थ एक्झाम्पल आपलं 9y² इज इक्वल टू 0. सरांनी पेन खाली ठेवायचं लक्ष द्या. आता व्यवस्थित लक्ष द्या. थोडं वेगळं काय यात एक स्टेप फक्त एक्स्ट्रा आहे, बाकी दुसरं काही नाही. थोडं कॅल्क्युलेशन वगैरे राहील काय बाहेर नका बघू इकडे लक्ष द्या. मग आत्तापर्यंत आपण जे एक्झाम्पल सॉल्व केले पहिले 3 त्या 3 एक्झाम्पलमध्ये ह्या स्क्वेअरच्या व्हेरिएबलसोबत कोणता नंबर असायचा का नाही. स्क्वेअर मेथड सॉल्व करताना आपल्याला ह्या व्हेरिएबल जो स्क्वेअरचा जो व्हेरिएबल आहे का त्याच्यासोबत कोणताही नंबर नसावा असा एक नियम असतो, एक रूल. मग आता आपल्याला हा कोण नको आहे बरं इथं 9 नको आहे ना. मग काय करावं लागेल बरं 9ने डिवाइड करून टाकू ना आपण. जो नको आहे त्याला जर आपण तिने डिवाइड जर केलं तर तो काय होतो कॅन्सल होतो. मग आता काय होईल बघा इथं पूर्ण टोटल इक्वेशनला कशाने डिवाइड करायचं. मग आता आपल्याला 9ने डिवाइड केला 9 निघून जाईल ना. पुढचं काय ते बघू. फक्त इथं y² सोबत कोण नसावा किंवा x² सोबत कोणी नसावा किंवा m² सोबत कोणी नसावा एवढाच एक महत्त्वाचा रूल असतो. मग आता काय होईल बघा लेट कोणतं इक्वेशन आपलं इथं 9y² - 12y + 2 इज इक्वल टू 0. मग कशाने डिवाइड करायचं आहे डिवाइडिंग बोथ साइड बाय 9ने काय करायचं दोन्ही साईडला आपल्याला डिवाइड करायचं. मग काय होईल बरं आपल्याला सर्वला जर 9ने डिवाइड केलं तर देअरफॉर 9y² अपॉन 9 मायनस 12/9y प्लस 2/9 इज इक्वल टू 0ला 9ने डिवाइड केलं तर तसं 0च राहणार येतो. इथपर्यंत कळालं सर्वांना. आपण सर्वांना काय केलं 9ने डिवाइड केले.
मग तिथं 9 1 जा 9 आणि 9 1 जा किती जाणार इथं 9, दोघं कॅन्सल झाले. अजून कशी डिवाइड होईल का रे, होईल. 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12. अजून कुठं काही चान्स आहे का इथं, नाही आहे. मग आता काय आपलं उरलं बरं इथं, देअरफॉर कोण आहे, वाय स्क्वेअर मायनस 4y/3 प्लस 2/9 इज इक्वल टू 0. म्हणजे आपलं जे पहिले एक्झाम्पल होतं का ते ह्याच फॉर्ममध्ये आलं, फक्त याला डिवाइड आहे म्हणून आपलं थोडंसं कॅल्क्युलेशन आता कसं वेगळं होईल ते आपण बघू. आता आपलं रेग्युलर एक्झाम्पल आहे जे आपण पहिले 3 सॉल्व केले त्यानुसार. मग आता अशा वेळेस आपण काय करतो, जो विदाऊट व्हेरिएबलवाला नंबर आहे त्याच्या जागी कोण घेतो आपण, के. सेम स्टेप आहे, काहीच फरक नाही, फक्त थोड्यासं डिनॉमिनेटर न्यूमिनेटर आले फ्रॅक्शनवाले संख्या, बाकी काही नाही आहे. मग तिथं काय आहे बघा, देअरफॉर वाय स्क्वेअर मायनस 4y/3 प्लस काय घ्यायचं असतो आपल्याला के, आणि इज इक्वल टू त्याच टायमिंगला आपल्याला काय घ्यायचं आहे, वाय प्लस ए ब्रॅकेट काय घ्यायचं आहे, स्क्वेअर. काय घ्यायचं ब्रॅकेट आपल्याला, स्क्वेअर. इथपर्यंत स्टेप कळेल का, काय डाऊट येईल इथपर्यंत. सॉरी इथं काय असतो आपलं, इथं काय असतो आपल्या नेहमी मायनस, इथं वाय काय घेतला, कारण की व्हेरिएबल कोणता आपला वाय. एक्स व्हेरिएबल असेल तेव्हा आपण एक्स घ्यायचो, आणि एम व्हेरिएबल असेल त्यावेळेस काय घ्यायचो, एम. इथपर्यंत काय आलं, ओके. आता ही स्टेप पुन्हा तशीच येणार आहे, इज इक्वल टू याचं काय करायचं असतं आपल्याला, स्क्वेअर. मग वायचा स्क्वेअर किती होणार इथं, वाय स्क्वेअर ही साईन 2ay प्लस ए स्क्वेअर. आपण या टर्मचं इथं काय केलं, फक्त स्क्वेअर. आता या दोघांची काय करायची असते आपल्याला, कम्पॅरिझन. काय करायचे, कम्पॅरिझन. म्हणून आपण हे लिहू शकतो, कम्पेअरिंग अबो टू इक्वेशन, किंवा अबो टू इक्वेशन. दिलेले 2 इक्वेशन आता काय करायचे आपल्याला, कम्पेअर करायचे. मग आता बघा वाय स्क्वेअर काहीच नाही राहणार. बघा आता इथं काय बरं, इथं वाय आणि इथं काय बरं, वाय. मग वाय सोडून बाकी कोण राहिलं रे इथं, -4/3 बरोबर ना. वाय सोडून कोण राहिलं, -4/3 इज इक्वल टू इथं कोण राहिलं रे, इज इक्वल इकडे कोण आहे, वाय सोडून -2a. इथपर्यंत काय आलं, हे झालं फक्त वाय बरोबर. आता अजून कोण राहिला आपला, के इज इक्वल टू कोण राहणार आहे आपला, ए स्क्वेअर. इथपर्यंत काय आलं, के इज इक्वल काय राहील, ए स्क्वेअर. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, ए ची, आणि जी व्हॅल्यू येईल ती कुठं टाकायची आपल्याला, ए मध्ये, ए स्क्वेअरमध्ये टाकायची. मग आता बघा 8 काढायचा, बरं दोन्ही बाजूनी मायनस म्हणजे काय होईल, प्लस. कारण की हा मायनस इकडे आला डिवाइड होतो, मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे आता प्लस आपल्याला हे वाय काढायचं आहे ना, हा 2 इथं मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल, डिवाइड होऊन जाईल. म्हणून देअरफॉर आपण असं लिहू शकतो का डायरेक्ट, ए इज इक्वल टू 4/3 × 2. कारण की हा 2 इथं मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड होईल ना, म्हणजे 3 × काय होणार आहे, 2, आणि इथं वरचा 4 तासाचे डिवाइड होतं का रे, अजून कशाने इथं होईल ना. 2 1 जा 2, 2 2 जा किती होणार आहे, 4, आणि देअरफॉर ए ची व्हॅल्यू किती येणार आहे, 2/3 बरोबर का नाही. 2 ने डिवाइड होईल ना, मायनस नाही ते मायनस प्लस झाले दोघं पण, आणि हा इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होणार आहे, डिवाइड. म्हणून याला डिवाइड केलं इकडे आल्यावर, 2 छेदस्थानी घेतला म्हणजे डिवाइड होतो ना. मग 2 1 जा 2, 2 2 जा किती होणार आहे, 4. ए इज इक्वल टू कोण राहिला आपला, 2/3. ही व्हॅल्यू कोणात टाकायची आता आपल्याला, के स्क्वेअरमध्ये, आणि देअरफॉर के इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आली, 2/3 ब्रॅकेट काय करायचा असतो, स्क्वेअर. नेक्स्ट के इज इक्वल टू 2चा स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर. के ची व्हॅल्यू किती आली आपली, 4/9. इथपर्यंत काय आलं. आता नेक्स्ट स्टेप काय राहील बरं, आता आपलं इक्वेशन घेऊन टाका. काय आपलं इक्वेशन बरं इथं, आपलं इक्वेशन कोणतं इथं, 9y² मायनस काय बरं, 12y प्लस. आता इथं काय करायचं आपल्याला, प्लस मायनस. इथं काय घ्यायचं, एकदा +4/9, एकदा काय घ्यायचा -4/9, आणि नंतर काय घ्यायचं आपल्याला +2 इज इक्वल टू किती होणार आहे, 0. इज इक्वल टू काय राहील इथं, 0. आता इकडे लक्ष द्या बरं का काय सांगतोय. याचा काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर रूट. मग 9चं स्क्वेअर रूट किती राहणार इथं आपलं, 3, आणि y² स्क्वेअर रूट काय राहणार आहे, y. इथं साईन कोणतं आहे, मायनस.
आता याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, 4चं स्क्वेअर रूट 2 आणि 9चं स्क्वेअर रूट 3 आणि याचं काय करायचं स्क्वेअर, झालं परफेक्ट स्क्वेअर. सेम आहे, फक्त इथं थोडंसं कॅल्क्युलेशन मोठं एवढंच. ओके, ही 3 टर्म गेल्या. आता राहिलं कोण इथं मायनसवाला आहे म्हणून मायनस घ्या, ब्रॅकेटमध्ये टाका. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामधले साईन चेंज होतात. आता मायनसवाला आहे म्हणजे काय होईल, आता हा प्लस आणि हा प्लसवाला आहे काय होईल आता मायनस, इज इक्वल टू काय राहणार आहे 0. इथपर्यंत काय आलं. आता यांचं कॅल्क्युलेशन करू. चला मग अशी एक स्टेप कमी केली तर मी वाढून टाकतो. काय होईल बघा, 3y - 2/3 ॲज इट इज लिहिला स्क्वेअर. आता बघा मायनस इन ब्रॅकेट ह्या दोघांचं काय असतं मल्टिप्लिकेशन. 9 2 जा 18, 18 - 4, 18 - 4 14 आणि मोठ्या संख्येला 9 18चं आहे म्हणजे मायनसवाल्याचं राहील ना. आणि आपण किती राहणार इथं 9/9 इज इक्वल इकडे किती बरं 0. कळालं काय केलं मी, 9 दुने किती झाले 18, पण हे -18 आहे. ह्या 18मधून कोण वजा करायचे आपल्याला 14. 18तून 14 गेलं काय राहील, सॉरी 18तून 4 गेलं काय राहील 14. आणि 18लाच साईन मात्र मायनसचं होतं म्हणून याला पण मायनसचंच आलं. लक्ष दिलं का काय बोललो. आता हा मायनसवाला आहे तिकडे गेलं काय होणार आहे प्लस होऊन जाईल. मग आता इज इक्वल टू काय राहील बघा, 3y - 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हा मायनस तिकडे गेला प्लस पण हा मायनस तसंच राहणार आहे -14 किती होणार आहे 9. इथपर्यंत काय आलं सरांना नक्की. हा मायनस पूर्ण बॉक्स मायनस आहे ना, तिकडे गेला पूर्ण बॉक्स काय राहणार आहे प्लस. पण हे तर साईन चेंज नाही होणार, हे तसंच राहणार आहे कारण की याचा संबंध होता फक्त. आता आपल्याला पुढं काय ते बघू. नेक्स्ट आता काय करायचं आहे बरं, इथं आपल्याला काय करायचं आहे बरं, इथं आपण स्क्वेअर रूटची एक टर्म मांडून घेऊ. चला बरं, हा जसा स्क्वेअरमध्ये तसं याला बी स्क्वेअरमध्ये मांडून घेऊ ना आपण. म्हणजेच काय होईल बरं इथं 3y - 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हा 14 कोणाचा स्क्वेअर आहे का परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. मग इथं मायनस याला अंडर रूट कशात टाकू, याला 14मध्ये अपॉन 3 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, सॉरी 9 कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे 3चा, 3 टाकून देऊ आपण. इथपर्यंत काय आलं सरांना. मग आणि याला काय करायचं आहे बरं आता आपल्याला ब्रॅकेटचा स्क्वेअर बघा. रूट 14चा स्क्वेअर किती येणार आहे 14 आणि 3चा स्क्वेअर किती येणार आहे 9 म्हणजे आपल्या टर्म आहेच तशीच. आता दोघं पण स्क्वेअरवाले दिसतात ते, मग याचं दोघांचा काय करून घ्यायचं असतं आपल्याला स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट्स. मग स्क्वेअर रूट घेताना स्क्वेअर स्क्वेअर काय होतो कॅन्सल होऊन जातो. म्हणजेच काय शिल्लक राहील आपल्याकडं 3y - 2/3 इज इक्वल टू काय राहणार आहे प्लस मायनस अंडर रूट 40/3. लक्षात आलं. अंडर स्क्वेअर रूट घेताना काय करतो आपण प्लस मायनस घेतो. मग एकाला प्लस घ्या एकाला काय घेऊन टाकायचं आता मायनस. मग काय होईल बरं देअरफॉर 3y - 2/3 इज इक्वल टू रूट 14/3 म्हणजे कोण घेतला मी आता प्लसवाला. आणि एक कोणता घ्यायचा बरं आता आपल्याला ऑर किंवा डॅश. काय होईल 3y - 2/3 इज इक्वल टू -40/3. एकदा प्लस घेतला आणि एकदा कोण घेतला मी मायनस घेतला. आलं का लक्षात इथपर्यंत नक्की काय. आता इकडे बघा हा मायनस इकडे गेला काय होणार आहे प्लस होऊन जाणार आहे. देअरफॉर 3y इज इक्वल टू रूट 40/3 प्लस 2 किती जाणार आहे 3. हा मायनस तिकडे गेला काय झाला प्लस झाला. बाकी सर्व तसंच लिहिलं, बाकी काय केलेलं आहे का नाही. डिनॉमिनेटर सेम आहे का तो एकदाच लिहून टाकू 3y इज इक्वल टू अंडर रूट 40 प्लस किती होणार आहे 2 अपॉन सेम असले आपण एकदाच लिहितो बरोबर ना. व्हॅल्यू कोणाची काढायची रे आपल्याला वायची. कोण नको आहे आपल्याला 3. मग 3 हा तर मल्टिप्लाय इकडे गेल्यावर पुन्हा काय होईल डिवाइड होऊन जाईल. म्हणून आपण लिहू शकतो काय देअरफॉर y इज इक्वल टू अंडर रूट 40 प्लस 2 अपॉन 3 किती होणार आहे 9. याच्यापेक्षा आपण जास्त कॅल्क्युलेशन करू शकत नाही आहे. बरं इकडचं काय पुन्हा इथं तसंच होणार आहे. इथं काय होणार आहे बरं आता आपलं 3y इज इक्वल टू हा मायनस तिकडे गेला काय होणार आहे प्लस -14/3 आणि हा मायनसचा काय झाला प्लस 2/3. पुन्हा डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे. देअरफॉर 3y इज इक्वल टू -40 प्लस 2 अपॉन किती होणार आहे
3. पुन्हा वायचीच व्हॅल्यू काढायची. 3 मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल डिवाइड. देअरफॉर y इज इक्वल टू -40 + 2 अपॉन 3 3 जा 9. याच्यापेक्षा जास्त आपण कॅल्क्युलेशन करू शकतो का नाही. आणि मग आपण खाली लिहू शकतो देअरफॉर y इज इक्वल टू √40 + 2/9 अँड -14 + 2 अपॉन 9 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. लक्षात येईल का नक्की एकदा घ्या जरा लिहून. कोणतं घ्यायचं 6 वाला घेऊ. मग आता 5th वाला तुम्हाला होमवर्क असेल. 6th वाला आपण एक्झाम्पल घेऊ. काय बरं 6th वाला एक्झाम्पल. आता 6th वाला एक्झाम्पल काय आहे 5x² + 7 एवढंच आहे. लक्ष द्या हे एक्झाम्पल आहे. आता हे सुद्धा आपल्याला कम्पेअरिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व करायचं. जरा एक शांत सर्वे लक्ष द्या. चला येतं आता थोडं पुन्हा एक स्टेप कोणती चेंज करतो मी व्यवस्थित लक्ष द्यायचं. बघा आता आपल्याला इक्वेशन दिलं आहे हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये पहिले लिहून घेऊ. काय होईल बरं मग इथं 5x² मायनस हा प्लस इकडे आलं काय होईल -4x - 7 इज इक्वल टू झालं क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये. आता झालं. आपल्याला स्क्वेअरच्या व्हेरिएबलसोबत कोणी पाहिजे का रे नाही. मग याचा अर्थ किती डिवाइड करावं लागेल 5 ने. मातिक लक्ष द्या. डिवायडिंग बोथ साइड बाय 5. दोन्हीकडे पण कशाने डिवाइड करायचं आपल्याला 5 ने डिवाइड करायचं. मग आता किती होईल बरं इथं मग 5x² डिवाइड बाय किती करायचं आहे 5 मायनस 4x/5 -7/5 इज इक्वल टू किती होणार आहे 0. 0ला बी 5 ने डिवाइड केलं 0च्या नाही काही फरक नाही. इथं काय बरं 5 1 जा 5 5 1 जा 5 अजून डिवाइड व्हायला चान्स आहे का नाही. मग काय शिल्लक राहिलं देअरफॉर x² -4x/5 -7/5 इज इक्वल टू 0. आता काय करायचं बरं आपल्याला ह्या 7/5च्या ऐवजी कोण घ्यायचं आपल्याला k वाला घ्यायचा आहे. कोण घ्यायचं आपल्याला k. मग इथं काय होईल बरं आता आपलं k जर घेतला तर काय होईल x² -4x/5 प्लस k इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला x आहे x - a बरोबर ना. सेम ती स्टेप चालू आहे. हे तसंच खाली येणार आहे इज इक्वल टू इथं काय येणार आहे याचा स्क्वेअर नेहमी तीच स्टेप राहणार काही चेंज नाही. काय x² -2ax + a². आता काय करायची यांच्यावाली कंपॅरिझन. काय करायचे कंपॅरिझन अबो इक्वेशन. या दोन इक्वेशनची काय करायची कंपॅरिझन. x² सेम आहे त्याची काही करायची गरज नाही आपल्याला. नेक्स्ट बरं इथंच लिहून टाकतो मी. नेक्स्ट इथं कोण राहील बरं आता -4/5 इज इक्वल टू काय होणार आहे -2a. कारण की इथं x आहे इथं पण x आहे ना. मग कोण राहिला बरं इथं आता -4/5 इज इक्वल टू कोण येणार आहे 2a -2a. काय हा -2a. आणि देन इकडे k इज इक्वल टू काय राहणार आहे a² विदाउट व्हेरिएबलवाले ते इक्वल टू घेऊन टाका. आता कोणाची व्हॅल्यू काढायची बरं आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची. दोन्ही बाजूनी मायनस मायनस म्हणजे काय होऊन जाईल प्लस. मग आता इथं काय होईल बघा आणि हा 2 इथं मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल डिवाइड. म्हणजेच काय होईल बरं इथं 4/5 × 2 इज इक्वल टू किती होणार आहे a. मायनस मायनस प्लस होऊन जाईल ना. मायनस घ्यायची गरज आहे का नाही. 4 तसंच घेतला 5 तसंच घेतला 2 इथं मल्टिप्लाय काय घेतला डिवाइड करून घेतला इज इक्वल टू a घेतला. आणि इकडं काय बरं आपला k इज इक्वल टू काय इथं a². डिवाइड होईल का इथं कशाने होईल 2 1 जा आणि 2 2 जा 4. म्हणजेच कोण शिल्लक राहिला 2/5 इज इक्वल टू कोण आहे a ची व्हॅल्यू किती आली आपली 2/5 आणि ही व्हॅल्यू कुठं सबस्टिट्यूट करायची आपल्याला a² मध्ये. म्हणून इथं देअरफॉर k इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आली 2/5 त्याचं काय करायचं स्क्वेअर आणि देअरफॉर k इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 आणि 5चा स्क्वेअर 25 k ची व्हॅल्यू आली. आता
आता केची व्हॅल्यू आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये काय करायची, ॲड आणि सबट्रॅक्ट. एकदा काय करायची ॲड आणि एकदा काय करायची सबट्रॅक्ट. मग आता इक्वेशन काय, देअरफॉर नाव एक्स स्क्वेअर मायनस किती आहे 4/5 एक्स. ही टर्म एकदा काय करायची प्लस आणि एकदा काय करायची मायनस, आणि अजून कोण राहिला आपला -7/5 इज इक्वल टू 0. इथपर्यंत कळलं सर आहे ना. ओके. आता इथं काय बरं, ह्या 3 टर्म परफेक्ट स्क्वेअर असणार म्हणजे असणार फिक्स आहे. आणि इथं आपल्याला नंतर वेगळं कॅल्क्युलेशन बघा काय होईल. मग आता यांचा परफेक्ट स्क्वेअरला तुम्हाला मी सांगितलं काय घ्यायचं बरं, इथं एक्स, याचं घ्यायचं साईन, आणि इथं 2चा स्क्वेअर रूट किती असणार आहे, सॉरी 4चा स्क्वेअर रूट 2 आणि 25चा 5, त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर. लक्षात, हे दोघं पण मायनस मायनस आहे ना, यांचा मायनस ब्रॅकेट काढून कॉमन काढून घेऊ, म्हणजे मध्ये कोण राहील बरं शिल्लक 4/25 प्लस 7/5. का तर ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे मायनस आहे ना, मग हा बी मायनसवाला प्लस होईल आणि हाही मायनसवाला काय होणार आहे प्लस, इज इक्वल टू काय इथं 0. बर, एक काम करू, हा मायनस आहे ना, अपोजिट साईडला टाकतो आपण त्याला, म्हणजे मायनसचं काय होईल प्लस होईल. ओके. एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हा मायनस तिकडे गेला काय होणार आहे प्लस, गेला असं समजून घ्या. मग आता इथं डिनोमिनेटरला किती आहे 25, इथं किती आहे रे, डिनोमिनेटर सेम आहे का, सेम करून घ्या, वाटलं असं कॅल्क्युलेशन सिम्पल होईल. डिनोमिनेटर सेम करून घेण्यासाठी इथं किती मल्टिप्लाय करावं लागणार आहे 5 ने. जर ज्याच्या डिनोमिनेटरला ज्याने मल्टिप्लाय केलं त्याच्या न्यूमिनेटरला सुद्धा तिनेच मल्टिप्लाय करायचं असतं. अलग लक्षात, म्हणजे एक्झाम्पलमध्ये चेंज होत नाही. मग आता काय होईल बरं का, हा मायनस असं इकडे प्लस झाला, मग इथं किती होणार आहे 4 अपॉन इथं किती रे 25, आणि इथं सुद्धा किती झाले 5 × 5 म्हणजे काय 25. मग एकदाच लिहू का रे मी, हे चालेल ना, 5 × 5 25 आणि इथं 25 आहे, दोन्ही डिनोमिनेटर सेम आहे, मग मी एकदा डिनोमिनेटर सेम लिहिला. बरं इथं काय लिहिला 4, इथं काय रे प्लस 7 5 35, इथं लिहून टाकायचं आहे. अलग लक्षात, इथपर्यंत काय आलं, दोघांची काय करून टाका आता ॲडिशन, आणि देअरफॉर एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, दोघांची ॲडिशन किती होणार आहे 39 बाय किती होणार इथं 25. मग हा स्क्वेअरवाला याला पण काय करायचं असतं आपल्याला स्क्वेअर करायचं असतं, बरोबर ना. मग आता याला स्क्वेअरमध्ये कसं होईल बघा, देअरफॉर नेक्स्ट काय राहील, ही टर्म मी तशीच लिहितो कारण याच्यात काही चेंज नाही. आता एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 39 हा कसला परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही आहे, मग याला अंडर रूटमध्ये टाकून द्यायचं, √39 अपॉन 25 कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का आहे, कोणाचा आहे 5चा, आणि मग आपण स्क्वेअर रूट घेतल्यामुळे याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर. मग आता दोन्ही पण स्क्वेअर आले ना. अलग लक्षात, इथं जर 16 आला असता तर इथं किती घेतला असता आपण 4. व्हेरी गुड, हे कळलं सगळ्यांना, स्क्वेअर रूट घ्यायचं असतं. आता दोन्ही स्क्वेअर आले तर आपण काय करतो दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट घेतो. मग आपण काय करतो इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, आणि स्क्वेअर रूट घेताना आपण काय करतो फक्त स्क्वेअर काय करतो कॅन्सल करतो. मग काय शिल्लक राहील आपल्याकडं एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू √39/5. बट स्क्वेअर रूट घेताना काय होतं प्लस अँड मायनस. अलग लक्षात, मग एकदा प्लस लिहायचं आणि एकदा मायनस लिहायचं. मग काय होईल बरं इथं एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू √39/5, हा झाला प्लसवाला. नेक्स्ट कोणता घ्यायचा आपल्याला मायनस, एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू -39/5, एकदा प्लस एकदा मायनस, बाकी काही नाही. आपल्याला फक्त व्हॅल्यू एक्सची काढायची. मग हा इकडं मायनस तिकडे गेला काय होईल प्लस, मायनस तिकडे गेला काय होईल प्लस. मग काय होईल देअरफॉर एक्स इज इक्वल टू √39/5 -2/5.
आणि इकडं पण तेच होणार आहे, एक्स इज इक्वल टू मायनस √39/5. मायनसचं काय होणार इथं, सॉरी इथं मायनसचं काय झालं प्लस, इकडं मायनसचं काय होणार आहे +2/5. डिनॉमिनेटर काय इथं सेम आहे, डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण तो एकदाच लिहितो. देअरफॉर एक्स इज इक्वल टू √39 + 2 अपॉन किती होणार आहे 5. आणि इकडे काय होणार आहे एक्स इज इक्वल टू मायनस √39 + 2 टोटल डिवायडेड बाय 5. सॉल्व करायला आता काही चान्स राहिला आहे का, नाही. म्हणून खाली काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू √39 + 2/5 अँड मायनस √39 + 2/5 आर रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कळलं का रे बाबड्यांनो, नक्की का घ्या व्यवस्थित.